नागपूर शहरात दिवसेंदिवस कचऱ्याची समस्या ही गंभीर होते। नागपूर शहरातील कचरा का उचलला जात नाही यासह इतर प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला असता त्याबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। नागपूर महानगरपालिकेमध्ये सध्या 7245 सफाई कर्मचारी कार्यरत आहेत। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्यापैकी 2200 सफाई कर्मचाऱ्यांना महापालिका प्रशासनाने वेगवेगळ्या कार्यालयीन कामांसाठी वेगवेगळ्या विभागात नेमलेले आहे। त्यामुळे 2200 सफाई कर्मचारी हे सफाईच्या मूळ कामाऐवजी महापालिकेच्या शाळा, वाचनालय, टॅक्स विभाग, रुग्णालय, बांधकाम विभाग, वाहन चालक म्हणून काम करत आहेत। भाजप आमदार प्रवीण दटके यांनी माहितीच्या अधिकारामध्ये महापालिकेमध्ये हा सफाई कर्मचारी घोटाळा उघडकीस आणलेला आहे। भाजपचे आमदार प्रवीण दटके आपल्यासोबत आहेत। प्रवीणजी, महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी इतरत्र काम करत आहेत? जवळपास 2000 किंवा 2200 कर्मचारी, समजा 10 झोन आहेत, तर त्या 10 झोनमध्ये ज्या काही महानगरपालिकेच्या आस्थापना आहे, बिल्डिंग आहेत, दवाखाने आहे, लायब्ररी आहेत, रीडिंग रूम आहेत, जे काय असतील आस्थापना तिथे काम करतात। आणि उरलेले 1500 कर्मचारी एक क्लास 3चं, कुठे ऑपरेटर, कुठे काही, कुठे चपराशी, कुठे काही असं काम करतात। जे सफाई कर्मचारी दिवसभर राबून हे शहर स्वच्छ करतात त्यांच्यावर हा दबाव आहे। जिथे 8000 पदं पाहिजे आहेत, शहर इतकं वाढतं आहे, जिथे 8000 पदं पाहिजे आहेत, जिथे चौकेजचे पदं आहे, जिथे नाली साफ करण्याचे पदं आहे, जिथे नाला गँग आहे, जर 1500 कर्मचारी किंवा 2200 कर्मचारी बाहेर काम करतील, त्यांच्या कामाव्यतिरिक्त वेगळं काम करतील, तर जे 4-1 हजार लोक काम करत आहेत त्यांच्यावर दबाव वाढतो आहे। मग 30 पदं जर एका प्रभागात रिकामे राहतील, ॲव्हरेज 30 पदं, तर त्या 30 जणांचं काम इतर लोकांवर दबाव पडेल। मग ते स्वच्छता कशी होईल? तो बिचारा ताकद, कारण स्वच्छता कर्मचारी हा माणूस आहे ना, हे काही मशीन नाही आणि हमाल नाही, आणि ते आपल्या ताकदीने हे शहर स्वच्छ ठेवतात। त्यामुळे त्यांच्यावर जो 2200 कर्मचारी किंवा 3000 कर्मचारी नसताना दबाव पडतो आहे, त्याच्यामुळे शहरातली दुराव्यवस्था आहे। त्यासोबतच ज्या 2 कंपन्या आहेत ज्यांना हे काम आपण दिलं आहे त्यांच्या कामाची गुणवत्ता तपासा। मान्य नितीनजींनी 4 वेळा मान्य आयुक्तांना सांगितलं की ताबडतोब टेंडर रद्द करून आपण झोन 6 टेंडर करावं। मान्य देवेंजींनी सांगितलं, मान्य पालकमंत्र्यांनी सांगितलं, सगळ्या आमदारांनी सांगितलं, पण महानगरपालिकेला काय अडचणी आहेत मला कळत नाही, प्रशासकांना काय वाटतं हे कळत नाही, आणि त्यामुळे शहरावर याचा परिणाम होतो आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।